आज मी बनवत आहे घावणे। त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे डिश भरून। आता मी याच्यात चवी आहे पाणी घालणार आहे याच्यात। जेवढ्या पिठाच्या गाठी झालेल्या असतात तेवढ्या अशा प्रकारे मी ते पॅन घेतलेला आहे। पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। आता आपला पॅन गरम झालेला आहे। तर एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं याला। सगळ्या बाजून तेल लावून हे बघा अशा प्रकारे पॅन मध्ये सगळ्याकडे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण घ्यायचं। आता काय करूया, झाकण काढून घेऊया। झाकण काढून झाला की लगेच घावणा उलटायचा नाही। सगळ्या बाजूनी कडेने सुटला पाहिजे आणि याची वाफ चांगली जाऊन द्यायची, म्हणजे तो चांगला सगळ्या बाजूनी सुटला जातो। लगेच उलटायला गेलो तर तुटून जाईल तो। हे बघा साईडून सुटलेला आहे। आता सुटत सुटत जाणार सगळ्या बाजूने। हे बघा किती चांगलं झालेलं आहे। आपण काय करतो, घाई करतो, घाई नाही करायची। 5 मिनिटं थांबायचं, याची वाफ पूर्ण जाऊन द्यायची। त्यात सगळ्या बाजून तो सुटला जातो आपोआप। नंतर उलटायचा किंवा पलटी करायचं, तुमच्यात जे बोलतात ते करायचं। किती मस्त निघाला आहे बघा। हे बघा किती मस्त झालेलं आहे। टोपलीत ठेवून पण दाखवतो तुम्हाला। हे बघा सगळ्या बाजूने आता सुटला जाईल। वाफ गेली ना लगेच उलटायचं नाही, वाफ जाऊन द्यायची पूर्ण याची। नंतर तो आपोआप सुटला जातो आणि उलटायला पण चांगला येतो। आणि सगळे विचारतात कुठले तांदूळ वापरता, मी पटणीचे पण तांदूळ वापरते आणि राशनचे पण वापरते। असं काही नाही का मी राशनच्या तांदळामुळे घावणे चांगले, फक्त घाई नाही करायची। आपण जर लगेच उलटायला गेलं तर तो तुटणारच आहे। हे बघा बाजूने आता सुटलाय, आपोआप सुटलेला आहे।